नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 15वं व्यक्तिचित्र तडीपार अंतू. सादर करती पूर्वाधार. अंतू मुंबईहून तडीपार होऊन गावात परत आला. त्यालासुद्धा आता 35-40 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता. मुंबईची हद्दबंदीसुद्धा आता त्याच्या अंगवळणी पडली होती. खरं तर आता तो मुंबईत गेला असता तरी पोलीस खात्यानं त्याला ओळखलं देखील नसतं की अडवलं देखील नसतं. पण तरीही त्यानं जे मुंबईचं नाव एकदा टाकलं ते कायमचंच. अंतू येडगे तडीपार होऊन आला तेव्हा तिशीच्या जवळपास होता. ऐन तारुण्यात त्यानं मुंबईची वाट धरली होती. जेमतेम शाळेचं तोंड बघितलेल्या अंतूनं मुंबईत सुरुवातीला बारीकसारीक कामं केली. जुहूला एका मोठ्या अभिनेत्याच्या बंगल्यात तो घरगडी म्हणून काही वर्ष होता. तिथे बरेच वेळा सुट्टीच्या दिवशी मोठमोठे लोक जमून पार्ट्या होत असत. अंतू तिथे त्यांना जे लागेल ते पुरवत असे. तो उत्तम मांसाहारी स्वयंपाक करत असे. उत्तम चिकन, मटण, मासे याच्या वेगवेगळ्या डिशेस बनवून तो खिलवत असे. कधी सिगरेट, दारू, कोल्ड्रिंक्स, कधी चरस, गांजा या गोष्टी तो पार्टीत आणूनही देत असे. त्यामुळे अंमली गोष्टी मिळण्याच्या सगळ्या वाटा हळूहळू त्याला पाठ झाल्या होत्या. पार्टी संपल्यावर उरलेली दारू अंतूच्या पोटात जाई. कधी चरस, गांजाची देखील चव तो घेत असे अधूनमधून. भरपूर टीप त्याला त्याचा मालक आणि फिल्म इंडस्ट्रीमधले पाहुणे यांच्याकडून मिळत असे. अल्पावधीतच तो गावचा आणि कोकणातल्या लोकांचा तालेवार चाकरमानी झाला. गावात चिरेबंदी घर बांधलं. दणक्यात घरभरणी करून गावजेवणही घातलं. सुमारे 80च्या दशकात मात्र त्याचे ग्रह फिरले. एकदा अंतू पायधुनी भागात चरस आणायला गेला होता. त्या व्यापारातला पैसा त्याला आकर्षित करत होता. याच दरम्यान केव्हा तरी त्यानं पेडलर्सचं काम देखील सुरू केलं. आठवड्यातून 3 दिवस रेल्वेनं तो मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डिलिव्हरी करत असे. त्यातून खूप पैसा अंतूनी मिळवला. अंतू दारूच्या आहारी जाऊ लागला. बरेच वेळा फोरास रोडवर जाऊन पैसा उडवत राहिला. एकदा तिथल्याच एका बंगाली बाईला एक दिवस गाव दाखवायला घेऊन आला तेव्हा आठवडाभर सगळ्या गावात ती एकच चर्चा होती. नोकरीत दांड्या सुरू झाल्या. मालकाची खप्पा मर्जी झाली आणि अंतूची नोकरी सुटली. तोवर अंतू आता 25शीत आलेला होता. तिथून अंतूनी सरळ पायधुनीजवळच एक झोपडी घेतली आणि पेडलर्सचं काम सुरू केलं. अशाच एका वळणावर त्याला हऱ्या नाऱ्या गँगमध्ये प्रवेश मिळाला. 6 फूट उंच, उभा कांबीसारखा सडसडीत काटक देह, चपळ हालचाल, भेदक नजर, गालाखाली लोंबकाळणारे एक चामखीळ, उलट्या वळवलेल्या मिशा, गळ्यात जाड सोन्याच्या गोफात विणलेली 2 दणकट वाघनखं. असा अंतू गावात येई तेव्हा लहान मुलंच नाही तर मोठी माणसं, बाया बापड्या देखील त्याला वचकून असत. गावात आला की न चुकता आमच्या घरी येई. वडिलांच्या पाया पडे. कधी येताना खजूर घेऊन घरी आणून देई. मला नेहमी दादा म्हणत असे. त्याची बायको आणि 2 मुलं इथं गावातच राहत असत. त्यानं त्यांना मात्र कधी मुंबई दाखवली नाही. कधी बायको मुलांची कसली हौसमौजही केली नाही. काही वर्षांनी त्याची बायको अंतूला कंटाळून 2 मुलांना घेऊन एका बिहारी कामगारासोबत पळून गेली. ती कायमचीच. मुंबईतून बरेच वेळा अंतू रात्रीचाच येई आणि 1-2 दिवस राहून रात्रीचाच लगेच परतही जाई. आला की तो वडिलांना एकदा तरी भेटायला मात्र येत असे. वडील काही उपदेशाचे डोस देत ते त्याच्या मेंदूत कितपत पोहोचत हे मात्र कळत नसे. पण तरी त्यावर एक वाक्य मात्र नेहमी बोले. भाऊ, तुम्ही मला चांगलाच सांगता.
मी मुंबईत नाही राहतो, तिथल्या घाणीत राहतो. हा मला बी कळतो, पण आता माझा बी काय विलाज नाही. आता बाहेर पडायचा म्हटला तर माझा मुडदाच करून पाठवतील की. आम्हाला तो नेमकं काय म्हणतोय हे कळत नसे, पण तरी तो काहीतरी बेकायदेशीर काम करतोय एवढं मात्र कळत असे. आणि एक दिवस ती बातमी आली. भायखळ्याच्या पुलावर 2 गुंडांच्या टोळीत हाणामारी झाली. 1-2 मुडदेही पडले. अंतूला देखील पोलिसांनी उचलला. मरेस तोवर तुडवला. स्वतःची लघवी अंगाला चोपडून मार सहन करण्याचे तंत्र अंतूने आत्मसात केले होते. अंतूनं काहीच कबूल केलं नाही. केस झाली आणि पुराव्याअभावी तडीपारीची शिक्षा होऊन अंतू आता गावात आला, तो कायमचाच. अंतूनं पूर्वायुष्यात खूप पैसा कमावला, पण तो टिकवता येणं त्याला शक्यच नव्हतं. मनाचा दिलदार. मुंबईतून गावात आल्यावर मित्रांसोबत रोज दारूच्या पार्ट्या होत असत. शिते दिसल्यावर भुतावळ जमा होतेच. बायकांना मात्र त्यानं कधी त्रास दिल्याचं किंवा एखादी बाई ठेवल्याचं अजिबात ऐकिवात नाही. पुढे लवकरच पैसा संपला आणि अंतू मजुरी करू लागला. दारूने पोखरला असला तरी मुळातच तब्येत चांगली. उंच झाडावर चढे, आंबे, फणस, काजू, कोकमं काढीत असे. गवत कापून वरंडी विकत असे. पुढे गावातल्या एका खोतांकडे दिवसभर काम करी. मुंबईत केलेल्या गुंडगिरी आणि अवैध धंद्यांची सावली मात्र त्याच्या मूळ दिलदार स्वभावावर पडली ती कायमचीच. त्यामुळे दिवसभर चांगलं काम करून त्याची चोरी करण्याची सवय मात्र कधीच गेली नाही. मुंबईतून आल्यावर काही दिवस नजीकच्या MIDCमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करत असे. जेमतेम 6 महिने नोकरी केली आणि भंगार चोरीच्या प्रयत्नात पकडला गेला. पोलिसांना याची मुंबईची हिस्ट्री समजली. किरकोळ शिक्षा झाली आणि अंतू परत गावात आला आणि खोताकडे गडी म्हणून कामाला राहिला. खोताच्या गोठ्यात 5-7 गाई म्हशी असायच्या. रोज सकाळी येऊन शेणगोठा करणं, दूध काढणं, दूध डेअरीवर घालणं अशी कामं तो करीत असे. पावसाळा जवळ आला की 4 महिन्यांच्या बेगमीसाठी रोज एक गवताची वरंड म्हणजेच भारा कापून खोतांच्या तो अंगणात टाकत असे. इतकं करून वरंडी वाढत कशा नाहीत हे खोतांनी एक दिवस पाहिलं तर अंतू ढिगातली मागची वरंड उचलून नवी आणल्यासारखी पुढे टाकतोय. आंब्याच्या सीझनमध्ये खोतांच्या बागेतले आंबे दुपारपर्यंत काढून झाले की संध्याकाळी परत गपचूप त्याच बागेत जाऊन आंबे काढून परस्पर विकत असे. खोताच्या बागेतले आंबे तोच काढतो, त्यामुळे कोणाला चोरीचा संशय देखील येत नसे. दिवसभराची कामं आटोपली की घराच्या मागच्या पडवीत अंतू गांजाची चिली मोडत बसे. त्याचा एक पाळलेला कुत्राही होता. अंतू चिलिमीचा धूर कुत्र्याच्या नाकपुडीत सुद्धा सोडत असे, त्यामुळे बहुतेक कुत्र्याला पण गांजाची किक बसत असायची. संध्याकाळ झाली की मग तो सुद्धा बेचैन होऊन अंतूची वाट पाहत राही. अंतूकडे अनेक गुण देखील होते. तो उत्तम मॉलिश करत असे. माझ्या मित्राचे वृद्ध कीर्तनकार सासरे आबा काणे गणेशवाडीहून एकदा त्याच्याकडे 2-3 महिने राहायला आले होते. पुढे ते आजारी पडले. खूप अशक्तपणा आला. एक दिवस अंतूनं त्यांना उत्तम मॉलिश केलं. पुढचे 1-2 महिने तो रोज संध्याकाळी मॉलिश करायला येत असे. मित्रानं अंतूची थोडी पार्श्वभूमी आबांना सांगितली होती, त्यामुळे रोज मॉलिश करून घेताना ते त्याचं बौद्धिक घेत असत. ते ऐकताना अनेक वेळा अंतूच्या डोळ्यातून आसवं येत आणि अस्फुट असे हुंकेही देत राहितो. कदाचित त्याला त्याचा पूर्वेतिहास, काळी कामं, गुंडगिरी हे सारं आठवत असावं. एक दिवस असाच मॉलिश करताना अंतू अचानक हमसाहमशी रडू लागला आणि त्यानं आबांच्या पायावर डोकं ठेवलं. आबानू, माझ्या उमेदीत लय वांगाळ कामं केली या हाताने, आणि त्याच हाताने तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाच्या अंगाला हात लावायची पण माझी लायकी नाही हो. पर तरी मी तुमची वाईस सेवा करतोय. उद्या वर गेलो तर देव मला नरकात पाठवील, पण निदान तडीपार तरी नाही करणार. अंतू गेला
त्याला आता 4-5 वर्ष झाली असतील. सटवीनं लिहिलेल्या लेखाप्रमाणे अंतू त्याचं आयुष्य जगून गेला. आयुष्यात अनेक भली बुरी कामं तो करत राहिला, अनेक चढ उतार पाहिले. पण अखेरच्या दिवसात त्याच्या मनातल्या गुंडगिरीला तडीपार करताना त्याला खूप वेदना होताना मी पाहत होतो. मुळात माणूस चांगला असतो, नियती त्याला भला बुरा ठरवते हा सिद्धांत अधोरेखित करून अंतू निघून गेला तरी त्याच्या दुष्कर्मांपेक्षा त्याची चांगला माणूस होण्याची निष्फळ धडपडच जास्त आठवत राहते. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.